करूयात मान्सून संदर्भातल्या टॉप 9 बातम्यांनी। पुण्यात पुन्हा हुंडाबळी तर पिंपरी चिंचवडमध्ये 50,000साठी विवाहितेचा छळ, 22 वर्षीय तरुणीची लग्नाच्या 5 महिन्यातच आत्महत्या। मान्सून महाराष्ट्रात दाखल, राज्यासाठी आनंदाची बातमी। नैऋत्य मान्सून हा तळ कोकणातील देवगडपर्यंत दाखल, 10 दिवस आधीच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन, हवामान खात्याची माहिती। पुढच्या 3 दिवसात मान्सून महाराष्ट्र व्यापणार, पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ सुदीप यांची माहिती। दक्षिण कोकणानंतर आता मुंबई पुणे घाट क्षेत्रात सुद्धा मान्सून दाखल होणार। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन। 27 मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती मंदावण्याचा अंदाज। मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागामध्ये प्रामुख्यानं कोरडं हवामान राहण्याची स्थिती, तर 5 जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचाही अंदाज। बारामती तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, पिंपळी लिमटेकमध्ये नीरा डावा कालवा फुटला, दरम्यान कालव्याचं सर्व पाणी नागरिकांच्या घरात आणि शेतांमध्ये शिरलं। पुण्याच्या दौंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार, पुणे सोलापूर महामार्गावरील इनोव्हा कार गेली वाहून, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। दौंड शहरातनं जाणाऱ्या मनमाड सांगली महामार्गावर पाणीच पाणी, मुसळधार पावसामुळे मनमाड सांगली महामार्ग गेला पाण्याखाली, तर महामार्ग पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक मंदावली। पुण्याच्या इंदापूर तालुक्यातल्या पुणे सोलापूर महामार्गाला ओढ्याचं स्वरूप, तर जवळपास 3 किलोमीटरचा सर्व्हिस रोड पाण्याखाली। भिगवण बस स्थानकात पाणीच पाणी, मुसळधार पावसामुळे संपूर्ण भिगवण परिसर जलमय, अनेकांच्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलं। पुण्याहून भोर मार्गे कोकणाला जोडणारा वरंध घाट मार्ग हा चिखलमय, तर आधीच घाटात रस्ता रुंदीकरणाची कामं सुरू आहेत। अशातच आलेल्या पावसानं घाट रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य, दुचाकी चारचाकी वाहनधारकांची मोठी तारांबळ। सोलापूर पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, मुसळधार पावसाचं पाणी महामार्गावर साचलं, तर कुरकुंभ जवळ 9 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। स्वरूप प्राप्त झालं।